नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय अतिशय हृदयस्पर्शी आणि प्रत्येक भक्ताच्या मनातील प्रश्नाला उत्तर देणारा आहे. कर्माचे फळ केव्हा आणि कधी मिळतं आणि आयुष्यभर भक्ती करूनही दुःख का येतं याचं गूढ उलगडतं एका अद्भुत प्रसंगातून, ज्यात स्वामी समर्थ यांनी एका रडणाऱ्या भक्ताला कर्माचा गहन सिद्धांत सांगितला आणि त्या भक्ताचे आयुष्य कायमचे बदलले. ही कथा जोडलेली आहे गुरुचरित्र पारायणाच्या दिव्य अनुभवाशी. मित्रांनो, कल्पना करा, अक्कलकोटची पवित्र भूमी. मंद वारा वाहतोय, मठात नामस्मरण सुरू आहे आणि एका कोपऱ्यात एक भक्त अश्रूंनी व्याकुळ झालेला बसलेला आहे. त्याने आयुष्यभर जप केलं, सेवा केली, पारायण केलं, पण घरात आजार, आर्थिक संकट आणि अपमान यांचा डोंगर उभा आहे. तो रडत रडत स्वामी समर्थांच्या चरणी पडतो आणि म्हणतो, स्वामी, मी तुमचं नाम घेतलं तरी माझ्या वाट्याला इतकं दुःख काय येतं? माझ्या कर्माचे फळ कधी संपणार? तेव्हा स्वामी समर्थ त्याच्याकडे करुण नजरेने पाहतात आणि म्हणतात, अरे वेड्या, तू ज्या दुःखाला शिक्षा समजतोस तेच तुझ्या मुक्तीचे साधन आहे. कर्म 3 प्रकारचे असते: संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. संचित म्हणजे अनेक जन्मांची साठवण, प्रारब्ध म्हणजे या जन्मात भोगायला आलेलं, आणि क्रियमान म्हणजे तू आत्ता करतोयस ते कर्म. भक्त म्हणतो, मग स्वामी, भक्ती करूनही प्रारब्ध का टळत नाही? स्वामी हसतात आणि म्हणतात, जसा बाण धनुष्यातून सुटला की परत येत नाही, त्याचं प्रारब्ध भोगल्याशिवाय संपत नाही. पण भक्ती त्याची तीव्रता कमी करते. जसं औषध वेदना कमी करतं, तसं नामस्मरण कर्माची जळजळ कमी करते. मित्रांनो, स्वामी पुढे सांगतात की तू पूर्वजन्मात धनाचा अभिमान केला होतास, गरिबांना हिणवलं होतंस. आज जे अपमान सहन करतोयस ते त्या बीजाचे फळ आहे. पण या जन्मात तू नम्र झालास, सेवा करतोयस, म्हणून तुझे पुढचं आयुष्य उजळणार आहे. भक्त आश्चर्यचकित होतो. स्वामी म्हणतात, कर्माचे फळ कधीच वाया जात नाही. काही फळ त्वरित मिळतं, काही या जन्मात उशिरा मिळतं आणि काही पुढील जन्मासाठी राखून ठेवलं जातं. जसं बीज पेरलं की झाड लवकर उगवतात, काहींना वर्षे लागतात, तसंच कर्माचंही आहे. मित्रांनो, येथे स्वामी समर्थ एक मोठे रहस्य सांगतात. भक्ती म्हणजे देवाकडे व्यवहार नाही की मी जप केला म्हणून मला सुख द्या. भक्ती म्हणजे आत्म्याची शुद्धी. जेव्हा आत्मा शुद्ध होतो तेव्हा दुःखही आशीर्वाद बनते, कारण ते जुनी देणी फेडतं. स्वामी म्हणतात, जर तुला त्वरित फळ हवं असेल तर क्रियमान कर्म शुद्ध कर. राग सोड, द्वेष सोड, सेवा वाढव आणि गुरुचरित्राचे पारायण श्रद्धेने कर. कारण गुरुचरित्र हे फक्त पुस्तक नाही, ते कर्म समजून घेण्याचं दैवी आरसा आहे. पारायण करताना प्रत्येक अध्यायात दत्तावतारांची करुणा आहे आणि त्या करुणेने प्रारब्धाची जळजळ शांत होते. मित्रांनो, त्या भक्ताने स्वामींचे वचन ऐकून तक्रार सोडली, स्वीकार केला आणि अधिक निष्ठेने पारायण सुरू ठेवलं. काही महिन्यात त्याच्या आयुष्यातील संकटे हळूहळू कमी झाली, पण त्याहून मोठा बदल त्याच्या मनात झाला. तो शांत झाला, स्थिर झाला, कारण त्याला उमगलं की कर्माचं फळ अचूक आहे, पण भक्ती त्याला सहन करण्याची शक्ती देते. स्वामी समर्थांचा अंतिम संदेश असा होता की कर्मापासून कोणी पळू शकत नाही, पण गुरुकृपेने त्यावर मात करता येते. म्हणून दुःख आलं की देवाला दोष देऊ नका. स्वतःच्या कर्माकडे पहा आणि वर्तमान शुद्ध करा, कारण आजचं क्रियमान उद्याचे भाग्य घडवतं. मित्रांनो, जर तुम्हालाही वाटत असेल की आयुष्यभर भक्ती करूनही संकटे येतात, तर लक्षात ठेवा, कदाचित जुनी देणी फिटत आहेत आणि पुढचा मार्ग स्वच्छ होत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त श्रद्धा ठेव, नामस्मरण कर आणि गुरुचरित्राचं पारायण कधीही सोडू नकोस.
कारण शेवटी कर्माचं फळ निश्चित आहे, पण गुरुकृपा त्याला मंगलमय बनवते. मित्रांनो, अक्कलकोटच्या पवित्र भूमीत स्वामी समर्थ यांच्या चरणी रडणारा तो भक्त आता शांत बसला होता. पण त्याच्या मनात अजूनही एक प्रश्न धगधगत होता. स्वामी, जर सर्व काही कर्मानुसारच घडत असेल तर गुरुकृपा नेमकी काय बदलते? तेव्हा स्वामी समर्थांनी त्याला जवळ बोलावलं आणि म्हणाले, अरे, कर्माचा हिशोब अचूक असतो, पण गुरुकृपा त्या हिशोबाला अर्थ देते. जसं अंधारात दिवा लावला की खोली बदलत नाही, पण दिसायला लागतं, तसं गुरुकृपा प्रारब्ध नाही पुसत, पण त्यातून मार्ग दाखवते. भक्त नम्रपणे म्हणाला, स्वामी, मग आयुष्यभर केलेली माझी भक्ती व्यर्थ नाही ना? स्वामी हसले आणि म्हणाले, भक्ती कधीच व्यर्थ जात नाही. तू समजतोयस की तुला फळ मिळालं नाही, पण तुला जे संकट आलं ते तुझ्या शक्तीपेक्षा जास्त नव्हतं. हेच गुरुकृपेचे चिन्ह आहे. कारण जेव्हा मनुष्य नामस्मरण करतो तेव्हा त्याच्या कर्माचे दोष कमी होतात आणि त्याला सहन करण्याची ताकद मिळते. स्वामी पुढे म्हणाले, कर्माचे फळ 3 प्रकारे मिळतं. काही कर्म तात्काळ फळ देतात, जसं कोणाला मदत केली तर लगेच समाधान मिळतं. काही कर्म या जन्मात उशिरा फळ देतात, जसं कष्टाचं फळ काही वर्षांनी मिळतं. आणि काही कर्म पुढील जन्मासाठी साठवले जातात, ज्याला संचित म्हणतात. आणि जेव्हा आत्मा नवीन शरीर धारण करतो तेव्हा त्या संचितातून प्रारब्ध निवडलं जातं. हे ऐकून भक्ताच्या डोळ्यात नवीन समजुतीचा प्रकाश आला. स्वामी म्हणाले, तू गुरुचरित्र पारायण करतोस ना? मग तुला ठाऊक आहे की दत्तावतारांनी कित्येक भक्तांची परीक्षा घेतली, पण शेवटी त्यांना उचलून धरलं. परीक्षा म्हणजे शिक्षा नाही, ती पात्रता वाढवण्याची प्रक्रिया आहे. जसं सोनं आगीत तापवलं की अधिक तेजस्वी होतं, तसं भक्त संकटातून शुद्ध होतो. स्वामींनी त्या भक्ताला एक दृष्टांत सांगितला. एका शेतकऱ्याने बी पेरलं आणि दुसऱ्या दिवशी शेत उकरून पाहिलं की बी उगवलं का नाही. असं केल्याने बीज नष्ट होतं. तसं तू अधीर होतोयस. कर्माचं बीज उगवायला वेळ लागतो. श्रद्धा ठेव, संयम ठेव आणि सत्कर्म करत राहा, कारण वर्तमानातलं क्रियमाण भविष्यातील भाग्य घडवतं. भक्त म्हणाला, स्वामी, मग मी काय करू जेणेकरून पुढील जन्मात दुःख कमी होईल? स्वामी म्हणाले, प्रथम मन शुद्ध कर. दुसरं कोणावरही अन्याय करू नको. तिसरं, दररोज नामस्मरण कर आणि शक्य असेल तिथे सेवा कर, कारण सेवा हेच सर्वश्रेष्ठ प्रायश्चित आहे. त्यांनी पुढे सांगितलं की जे दुःख तू भोगतोयस ते तुझ्या आत्म्याचं कर्ज फेडतंय आणि जेव्हा कर्ज संपेल तेव्हा शांती आपोआप येईल. पण जर तू रडत बसलास आणि देवाला दोष दिलास तर नवीन कर्म तयार होईल. म्हणून स्वीकार हीच खरी साधना आहे. मित्रांनो, त्या भक्ताने त्या दिवसापासून तक्रार करणे बंद केलं. त्याने अधिक निष्ठेने पारायण सुरू ठेवलं. काही काळाने त्याच्या आयुष्यातील अडचणी पूर्ण नाहीशा झाल्या नाहीत, पण त्याचा दृष्टिकोन बदलला. आणि जेव्हा दृष्टिकोन बदलतो तेव्हा दुःखाचं ओझं हलकं होतं, कारण मन मजबूत होतं. स्वामी समर्थांचा अंतिम उपदेश असा होता की कर्म हा न्याय आहे आणि गुरुकृपा ही दया आहे. न्याय टाळता येत नाही, पण दयेने तो सौम्य होतो. म्हणून आयुष्यभर भक्ती करूनही दुःख येत असेल तर समजा की जुनी देणी फिटत आहेत आणि पुढचा मार्ग स्वच्छ होत आहे. श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि गुरुचरित्राचं पारायण कधीही सोडू नका, कारण गुरुकृपेच्या छायेखाली कर्माचं वादळही शांत होतं. आणि शेवटी स्वामी समर्थांचे शब्द त्या भक्ताच्या हृदयात घुमले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्या एका वाक्याने त्याच्या संपूर्ण आयुष्याला नवी दिशा मिळाली. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.